हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला BMC ज्या एक्झाम होणार आहेत त्यावर आधारित युद्ध सराव प्रश्नसंच बघायचे आहेत। म्हणजे ज्या दोन देशांमध्ये सपोज एक्झरसाइज होत असते, युद्ध सराव होत असतो, तर त्यांना काय नावे असतात आणि त्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। कारण की BMC क्लर्कच्या 1 ते 2 शिफ्टमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते। कमी वेळात चांगल्या प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेणार आहोत। त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, मुंबई शहर महानगरपालिका विशेष प्रश्न 500+ प्रश्न आपण तयार केले आहेत। यासोबत 25 ऑनलाईन टेस्ट आहेत। प्राइस आहे 100 रुपये। हा कोर्स परचेस करण्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करून विद्यार्थी मित्रांनो कोर्स परचेस करायचा आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता। त्याच पद्धतीने BMC एक्झाम स्पेशल याकरिता आपण मटेरियल तयार केलं आहे। BMC क्लर्कला ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत त्यावर आधारित सेपरेट PDF यामध्ये तयार केले आहेत। याची जी प्राइस आहे ती आहे 149 रुपये। हा देखील कोर्स आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता। अधिकच्या डिटेलसाठी आपण व्हिडिओ पॉज करून विद्यार्थी मित्रांनो हे सर्व काय काय भेटणार आहे ती माहिती रीड करून घ्या। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, समुद्र शक्ती हा जो सराव आहे तो विद्यार्थी मित्रांनो भारत आणि कोणत्या देशांतर्गत विद्यार्थी मित्रांनो आयोजित केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंडोनेशिया। पुढील प्रश्न, एक्झरसाइज सिम्बेक्स हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? योग्य उत्तर आहे सिंगापूर। पुढील प्रश्न, XZ हा सराव भारत आणि कोणत्या देशांतर्गत आयोजित केला जातो? उत्तर आहे UAE। नेक्स्ट, एक्झरसाइज सॅल्वेक्स 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? उत्तर आहे अमेरिका। पुढील प्रश्न, एक्झरसाइज डस्ट लीक हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशांतर्गत होतो? तर तो होतो भारत आणि उझबेकिस्तान। आत्ताची जी आवृत्ती होती ती 4थी आवृत्ती होती आणि उत्तराखंड या ठिकाणी ही युद्ध सराव झाला आहे। पुढील प्रश्न, भारतीय वायुसेनेने भारताच्या ईशान्येकडील कोणत्या क्षेत्रात प्रलय हा सराव आयोजित केला आहे? उत्तर आहे शिलाँग। यानंतर पुढील क्वेश्चन, एक्झरसाइज बोल्ड कुरुक्षेत्र हा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला? उत्तर आहे भारत आणि सिंगापूर। ही 13वी आवृत्ती होती। जोधपूर राजस्थान या ठिकाणी आयोजित केली आहे। पुढील प्रश्न, एक्स विनबॅक्स हा सराव भारत आणि कोणत्या देशांतर्गत होतो? तर तो आहे भारत आणि व्हिएतनाम। ही 4थी आवृत्ती आहे आणि हनोई व्हिएतनाम या ठिकाणी आयोजित केला होता। पुढील प्रश्न, 2024 या वर्षासाठी भारतीय हवाई दलाने जाहीर केलेले 3 मोठे सराव कोणते? तर ते आहेत वरील सर्व, म्हणजेच काय, वायुशक्ती, गगनशक्ती आणि तरंगशक्ती। पुढील प्रश्न, युद्ध अभ्यास 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला आहे? तर हा भारत आणि अमेरिका। ही 19वी आवृत्ती आहे आणि अमेरिका या ठिकाणी हा युद्ध सराव झाला। पुढील प्रश्न, एक्झरसाइज वायुशक्ती हा सराव भारतीय हवाई दलाने कोठे आयोजित केला? तर तो आयोजित केला आहे राजस्थान या ठिकाणी आणि जैसलमेर राजस्थान या ठिकाणी आयोजित केला होता। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, शक्य असेल ना विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करा आणि खाली कमेंट देखील आपण करू शकता। लक्षात घ्या, लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका। तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपण पुढेही बनवलं पाहिजे, तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो। पुढील प्रश्न आहे, वज्रप्रहार हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला? तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे मी तुम्हाला होमवर्कसाठी देतोय। एक्झरसाइज करा, गुगलवर जा, सर्च करा आणि खाली कमेंट करा। तर ही 14वी आवृत्ती होती, उमरोई मेघालय या ठिकाणी आयोजित केली होती। पुढील प्रश्न, डेझर्ट नाईट हा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला आहे? तर तो आहे भारत आणि UAE आणि फ्रान्स, म्हणजेच वरील दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत। पुढील प्रश्न, एक्स सद्दा तन्सिक हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला? तर भारत आणि सौदी अरेब। पुढील प्रश्न,
एक्झरसाइज सायक्लोन 2024 हा सराव भारताने कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला आहे? उत्तर आहे भारताने इजिप्त. ही दुसरी आवृत्ती आहे आणि अंशस इजिप्त या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित केला होता. एक्झरसाइज खंजर हा सराव भारताने कोणत्या देशादरम्यान आयोजित केला? उत्तर आहे किर्गिस्तान. ही 11वी आवृत्ती आहे. हिमाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित केला. पहिली आवृत्ती राजस्थान या ठिकाणी आयोजित केली होती. पुढील प्रश्न, भारतीय लष्कराने एक्स तोपची हा सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केला? तर तो केला आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित केलेला आहे. पुढील क्वेश्चन, स्टीड फास्ट डिफेंडर 2024 हा सराव कोणत्या गटादरम्यान आयोजित केला? तर तो आयोजित केला आहे नाटो. फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, म्हणजे उत्तर अटलांटिक करार संघटना. शीत युद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव आहे. नाटो एकूण 32 मेंबर आहेत. 32वा मेंबर आहे स्वीडन आणि 31वा मेंबर होता फिनलँड. पुढील प्रश्न, सहयोग काईजिन 2024 हा सराव भारताने कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला? तर भारत आणि जपान. कोणत्या ठिकाणी? तर चेन्नईचा किनारा. पुढील प्रश्न, एक्स अयुध्य हा सराव भारताने कोणत्या देशादरम्यान आयोजित केला? उत्तर आहे भारत आणि थायलंड. पहिली आवृत्ती बंगालचा उपसागर या ठिकाणी. महत्त्व काय तर हे भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथया या 2 जुन्या शहरांचे महत्त्व दर्शवते. पुढील क्वेश्चन, डेझर्ट सायक्लोन हा सराव भारताने कोणता देश? तर भारत आणि UAE. पहिली आवृत्ती कोणत्या ठिकाणी झाली? तर महाजन राजस्थान या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, एक्झरसाइज सी ड्रॅगन हा नौदल सराव कोणत्या देशात युद्धनिमित्तानं आयोजित केला आहे? तो आहे USA. सहभागी देश आहेत भारत, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. कोणत्या ठिकाणी? तर गॉम प्रशांत महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे. या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित केला. फास्टमध्ये आता रिव्हिजन करून घेऊयात सर्वच युद्ध सरावची. ऑस्ट्रा हिंद भारत आणि ऑस्ट्रेलिया, नावावरूनच कळायला पाहिजे. AUS ऑस्ट्रेलिया. काझिंद 2023 भारत आणि कझाकिस्तान, KAZ. विनवॅक्स भारत आणि व्हिएतनाम, VIN व्हिएतनाम. मित्रशक्ती 2023 भारत आणि श्रीलंका. पुढे खंजर 2023 भारत आणि किर्गिस्तान. बोल्ट कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर. नॉमडेयाक एलिफंट भारत आणि मंगोलिया. युक्वेरिन 2023 भारत आणि मालदीव. त्यानंतर वज्रप्रहार भारत आणि अमेरिका. युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका. संप्रीती भारत आणि बांगलादेश. तसेच निरीक्षक या पदाकरिता आपणाला माहीत असेल परीक्षेमध्ये 50 प्रश्न विचारले जाणारे. त्यावर आधारित आपल्याकडे 900+ प्रश्न आहेत. सोबत 40 ऑनलाईन टेस्ट आहेत. ऑफरमध्ये फक्त 150 रुपयामध्ये तुम्हाला भेटते. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. तसेच आपल्याला फक्त ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर 49 रुपीजमध्ये 40 ऑनलाईन टेस्ट भेटत आहेत. 200 मार्कांची एक टेस्ट तुम्हाला भेटते यामध्ये. तर हा देखील कोर्स परचेस करू शकतात. त्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.